मनोज जरांगेची टोळी यांच्यावरती मोक्यासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. विषय असा आहे, त्यांना प्रेझेन्स नको आहे बहुजनांच्या पोरांचा. अरे एक आमदार आहेत, लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत, माजी मंत्री आहेत, ओबीसी बहुजनांचा फेस आहे, त्यांचं नेतृत्व त्यांना आवडत नाही. हे पहिल्यापासून पूर्वांपर चालत आलेलं आहे. मनोज जरांगे हा जात वर्चस्ववादी आणि इतर समाजाला कमी लेखणारा, तुच्छ लेखणारा, इतर नेतृत्वाला, अहो धनंजय मुंडे साहेबांचं सोडा, अरे छगनरावजी भुजबळ वयोवृद्ध नेत्याला, या माणसाला ही मनोज जरांगेची प्रवृत्ती आहे. पण महाराष्ट्र हाच का पुरोगामी महाराष्ट्र, हाच का छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, हाच का फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, आणि त्याच्यामध्ये असा हा सोशल रिफॉर्मर जन्माला आलाय की इतरांचा प्रेझेन्स सुद्धा त्यांना सहन होत नाही. मला असं वाटतं की धार्मिक ठिकाणी जिथं सर्व समावेशक लोक येतात, सर्व जाती धर्माचे लोक येतात, त्या ठिकाणी राजकारण करू नये. त्या ठिकाणी एकमेकाला समतेच्या पातळीवर, समानतेच्या पातळीवर बंधुभाव बाळगावा. आणि आले असते, भेटले असते, नमस्कार केला असता, काय झालं असतं नक्की? अरे मनोज जरांगेकडून काय अपेक्षा करताय? अरे अपघातानं झालेला हा माणूस काय नेता आहे का काय आहे मला माहिती नाही, पण दुसऱ्यांच्या अनात माती घालवणारा एवढं मात्र निश्चित. आपण जर पाहिलं तर राज्यात पुतळ्याच्या कारणावरून सामाजिक शांतता भंग पावते, दंगली होण्याची परिस्थिती निर्माण होते. असं सगळं होत असताना गृह विभागाकडून मात्र ठोस कारवाई केली जात नाही. बघा ना, आता माझ्यावर केस दाखल झाली असं मला आता कळलं, मी मीडियात बघितलं. हा बाळू आवारे नावाचा माणूस गेल्या महिन्यात 2-3 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये बेकायदा पुतळे, आणि तेही राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे. अरे 28,000 किमतीचा पुतळा आहे. आमचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 28,000चा पुतळा तुम्ही भर चौकात आणून बसवताय. मग त्याचं काय कमी जास्त झालं? ऊन, वारा, पाऊस, पुतळ्याच्या दोन्ही बाजूला जागा किती आहे, पुढं किती आहे, मागं किती आहे, ते लोकेशन काय आहे, आजूबाजूला झाडी आहेत का, आजूबाजूला काही ओढा वाहतोय का, या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर नियोजन असल्याशिवाय, स्ट्रक्चर असल्याशिवाय, ऑडिट असल्याशिवाय पुतळा बसायला परवानगी मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब असतील, अनेक महामानव असतील, हे त्यांना नको आहे. अरे काय चाललंय नक्की? हा धंदा करायचा हा बाळू आवारे, काय त्याचं शिक्षण आहे? बाळू आवारे आणि मनोज जरांगेची टोळी यांच्यावरती मोक्यासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मनोज जरांगेंना सहआरोपी करा. ते जे पुतळे बसवलेले आहेत त्या पुतळ्याच्या खाली एका बाजूला मनोज जरांगे आरक्षण योद्धा, परत सांगतो, आणि एका बाजूला बाळू आवारे स्मारक योद्धा. काय चाललंय? अरे इथं यशवंतराव चव्हाण आहेत. काय आहे त्यांची संहिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबाबत? हे एकदा महाराष्ट्रातल्या, अरे काय, आणि त्याला वाईट या गोष्टीच आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.